नमस्कार. कोकण म्हणजेच उत्सव, उत्सव म्हणजेच कोकण. ह्या जणू समीकरणच झालेला असा. उत्सव साजरो करचो तो फक्त कोकणातच. मग ती दिवाळी असाने, शिगमो असाने, पाडवो असाने, नाजाल्या अनिता. आणि ह्या सगळ्या उत्सवांचा राजा म्हणजे बाप्पाचा उत्सव चतुर्थी. या बाप्पाच्या उत्सवाची सर्व लहान थोर, आबालवृद्ध आतुरतेने वाट बघत असतात. शेतातील शेतकरी असाने, नाजाल्या पुणे मुंबईचो चाकरमानी. या सगळ्यांका वेध लागलेले असतात ते म्हणजे बाप्पाच्या आगमनाचे. पण एका मूर्ती शाळेक वेध लागलेले असतात ते म्हणजे जून जुलै महिन्याचे. कारण याच महिन्यात बाप्पांच्या मूर्त्यांची कामं सुरू जातात. तर आम्ही आज असो महाराष्ट्र गोवा बॉर्डरवरच्या भव्य दिव्य अशा मूर्ती शाळेत, ज्या ठिकाणी वर्षाच्या 12 महिने बाप्पांचे मूर्ती साकारले जातात. ती म्हणजे मंदार गणेश मूर्ती कला केंद्र सासोली. चला तर मग ह्या वर्षीचे बाप्पा बघूया. चला. तर ही असा सिंधुदुर्ग गोव्याच्या सीमेर उभी असलेली मंदार गणेश मूर्तीशाळा. 12 महिने कार्यरत असलेली ही कार्यशाळा अनेक वेगवेगळे बाप्पांचे मूर्ती तुमका बघूक मिळतले. मस्त रंगकाम शेडिंग तयार करून ठेवलेले मूर्ती. अरे बापरे, ही तर बालगणेशांची बोलकी मूर्तीच दिसता हा. आणि ही बघा किती सुंदर अशी टोपरा घातलेली बालगणेशांची मूर्ती. बाप्पांच्या रेखणीचं काम चालू असा आणि अतिशय जोखमीचं काम असतं ह्या. आणि हे कारागीर सुद्धा तेवढ्याच नम्रतेन बाप्पासमोर बसान आपला काम करत असतात. हय दिसतात ते 1, 1.5, 2 फुटाचे धाकटे मूर्ती असत. आणि ही बारीक भुरगी सुद्धा बघा किती मन लावून आपला पेढी रंगवचं काम करतात. आणि ही उभी दिसतात ती सुद्धा 2, 2.5 फुटाचीच मूर्ती हा. तो थडे मारलेलो कलर आपणाक नको. आणि हो मारतात तोच कलर आपणाक जाय असं किती म्हणतात ती मूर्ती. 4.5 फुटाची मूर्ती आहे. ह्याच्यातून काम चालू आहे. म्हणजे आता त्याचे हातबीत करूच्यात, रंगवच्यात, बॉडी कलर मारचा. तर ते मोठी आहे ही 7.5 फुटाची आहे. आणि एकदम हाकेच्याच अंतरावर ही गणपती बाप्पाची दुसरी शेड असतात, त्या ठिकाणी बाप्पाची मूर्ती रंगवली जातात. तर ह्या ठिकाणी हे मूर्ती तयार करून त्यांच्यावर आकर्षक असा रंगकाम केला जातं. अगदी 1 फुटापासून ते 11 फुटापर्यंतचे मूर्ती या शाळेत तयार केले जातात. नाजूक दिसणारे 2 फुटाचे शंकराच्या रूपातील हे मूर्ती. इतर 1.5 फुटाची मूर्ती दिसता. पीओपी आणि माती मिक्स असलेले हे बाप्पांचे मूर्ती वजनात अतिशय हलके असतात. प्रभावळीवर राजमुद्रा आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेली ही बाप्पांची मूर्ती किती सुंदर दिसते ना. चांगल्या दर्जाचा रंग वापरून आकर्षक असा रंगकाम तुमका फक्त आणि फक्त मंदार गणेश मूर्ती कला केंद्रातच बघूक मिळतला. त्याच्यासाठी नक्कीच एकदा भेट द्या. काही मंडळी पण इलेली असतात गणपती बघून. प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनिवडीप्रमाणे त्यांना मूर्ती दिले जातात. वर्षभर कार्यरत असल्यामुळे गावागावात जे मूर्तीशाळा असतात त्या मूर्तीशाळांका ह्याच शाळेतनं मूर्ती पुरवले जातात. आणि ही शाळेच्या सभोवताली असलेली केळी माड पोपळींची सुंदर बाग म्हणजेच आपल्या कोकणातलो निसर्ग. आणि या निसर्गाच्या सानिध्यात रवान
काम करूची मज्जा काही वेगळीच असता ना. तर मंडळी, आजचो व्हिडिओ तुमका कसो वाटलो ह्या कमेंट करून नक्की कळया. असे छान छान व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतलो. त्यासाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.